नमस्कार मित्रांनो, बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। थेट संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। राजू शिंदेसह 6 माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश केला आहे। मित्रांनो, सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलाय। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे। त्यांच्या सोबतच भाजपच्या इतर 6 माजी नगरसेवकांनी देखील आज ठाकरे गटात प्रवेश केलाय। राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शाल घालून स्वागत केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजू शिंदेंनी हाती भगवा घेतलाय। राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला। या शिवसंकल्प मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अनेकांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश झालाय। विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालेलं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेपूर्वी वारं फिरलाय। भाजपचा बडा नेता शिवबंधनात अडकला। यावेळी राजू शिंदे अगोदरच शिवसेनेत आले असते तर मी 35,000च्या लीडने निवडून आलो असतो असा विश्वास देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय। खैरेंनी देखील राजू शिंदेंचं ठाकरे गटात स्वागत केलंय। त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडण्याचं असल्याचं टोला विरोधकांना लगावला आहे। मित्रांनो, या पक्षप्रवेशामुळे आता संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद नक्कीच वाढेल का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल। मित्रांनो, धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।